अतुल, हो सुरू करूया. हा, नमस्कार मंडळी. नव्या वर्षाच्या पहिला कार्यक्रम, त्यामध्ये तुम्हा सर्वांचं मी आशा रेवणकर आपल्या मंडळातर्फे खूप खूप स्वागत करते तुमचं. आरती दातार मॅडम पण आलेले आहेत. मॅडम, तुमचं पण शोभनाताई, श्यामलाताई आणि मंडळाचे सर्व सदस्य आणि आमचे सर्व मित्रमैत्रिणींकडून तुमचं खूप खूप स्वागत. सरांचं पण स्वागत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी जानेवारीमध्ये आपला थोडा वेगळा कार्यक्रम असतो. डॉक्टर नाही, उपचार नाही, लक्षणं नाहीत, औषधं नाहीत, असा एक कार्यक्रम, पण तो अक्षरशः मनापासून आपल्याला आनंद देऊन जातो आणि इतकी पॉझिटिव्हिटी देतो की ती आपल्याला संबंध जीवनामध्ये खूप खूप उपयोगी पडते आणि आपल्याला आनंदी ठेवते. आजचाही प्रोग्राम तसाच असणार आहे. डॉक्टर आरती दातार मॅडम आलेल्या आहेत आपल्याकडे आणि थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर आरती दातार MA आणि PhD मराठी वाङ्मयामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि सोने पे सुहागा म्हणजे त्यांचे वडील संस्कृत पंडित अशांची ही लेख आणि त्यांचं नाव आहे आर्यन गद्रे. आणि त्यातूनच त्यांचे साथीदार ज्येष्ठ व्यायामतज्ञ श्री अरुण दातार हे त्यांचे पती, अशी त्यांची ओळख. म्हणजे माहेरची आणि इकडची दोन्हीकडूनही त्या किती विद्वान आहेत हे आपल्याला समजतं. मॅडमने 30 वर्षापेक्षा जास्त काळ गरवारे महाविद्यालयात अध्यापन केलेलं आहे. त्यातली 20 वर्ष त्यांनी पदव्युत्तर विभागात काम केलेलं आहे आणि नंतर PhDच्या विद्यार्थ्यांना पण मार्गदर्शन केलं आहे. माझी आणि त्यांची ओळख त्याच गरवारे महाविद्यालयामध्ये झाली. तिथे मला एक म्हणजे पहिल्यांदा, मी नवीनच आणि माझ्या करिअर मधलंच ते पहिलं वर्ष होतं अध्यापक म्हणून. ते मला अजूनही डोळ्यासमोरनं जात नाही की मॅडम म्हणजे सतत हसतमुख आणि अत्यंत शिस्तप्रिय. त्यांचे कपडे सुद्धा अगदी नेहमी करकरीत इस्त्रीचे असायचे साड्या आणि छान. म्हणजे मी नवीन असताना तिथे थोडी बुजायची, कारण का सगळे माझे टीचर्स होते तिथे आणि त्यांच्या समोर मला खुर्चीत बसायलाही असं थोडा संकोच वाटायचा आणि तो संकोच मॅडमनी पूर्ण दूर केला. कदाचित त्यांना माहिती पण नसेल, पण मला अगदी लख्ख आठवत आहे की दरवाजा, त्या आमच्या स्टाफ रूमच्या दरवाजा जवळ ज्या खुर्च्या होत्या त्या शेवटच्या खुर्चीवर मी अगदी जीव गुदमरून बसलेली असायची आणि मग त्यांचा पिरियड झाला किंवा त्यांचा वेळ असला की त्या येऊन माझ्या शेजारी बसायच्या, छान अशा हसत अगदी थोडंसं बोलायच्या. आणि असं त्यांनी कधी माझ्यामध्ये एक आत्मविश्वास भरला हे मला कळलं पण नाही. इतकी छान त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्या एक माणूस म्हणून ग्रेटच आहे. एक लेखिका म्हणूनही त्या ग्रेट म्हणून साबित झालेल्या आहेत. आणि गंमत म्हणजे जी मला माहिती नव्हती की त्या एक छान खो खो आणखीन टेबल टेनिस खेळणाऱ्या पण आहेत. आणि त्या शून्यातून सूर्याकडे या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. त्यांची भेट पण अरुण दातार सर आणि आरती दातार मॅम यांची भेट गरवारे महाविद्यालयातच झाली, जेव्हा सर पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते तेव्हा. आणि या विद्यार्थी प्रतिनिधी होत्या. त्यावेळेला त्यांच्या खेळामुळे आणखीन त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे त्यांची ओळख झाली आणि मग ती वाढत गेली आणि मग त्यांनी लग्न केलं. आणि मॅमचं लेखन कार्य तर चालूच होतं. त्यांच्या MPhilच्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंध पुरस्कार मिळालेला आहे आणि PhDच्या प्रबंधाला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. म्हणजे त्यांचं लिखाण तेव्हापासूनच किती प्रगत होतं हे आपल्याला दिसून येतं.
आदर्श शिक्षक अवॉर्ड तर त्यांना मिळालेलेच आहेत. शिवाय 10 संस्थांकडून महिला दिनाच्या निमित्ताने पण पुरस्कार मिळालेले आहेत. सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कामांसाठी अनेक पुरस्कार मॅडमना मिळालेले आहेत. कला महर्षी कैलासवासी हरिभाऊ साने प्रतिष्ठानतर्फे कलाजीवन गौरव पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानतर्फे मानाचा पुरस्कार गृहिणी सखी सचिवा हे शून्यातून सूर्याकडे या पुस्तकासाठी. मॅमनी महाराष्ट्र व बाहेरील राज्यात 500 व्याख्याने आतापर्यंत दिलेली आहेत. त्यामध्ये पॉंडिचेरी आणि नैनिताल येथील अरविंद आश्रमात 5 वर्षे व्याख्याते म्हणून त्या निमंत्रित असायच्या. पुणे मराठी ग्रंथालय, अक्षरशिल्प, रमाबाई रानडे इत्यादी बरेच पुरस्कार त्यांना शोधत आलेले आहेत. या पती पत्नींना याच आता गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी लिहिलेल्या भारतीय व्यायाम साधना या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून पुरस्कार मिळाला. निवृत्तीनंतर संत साहित्याच्या प्रसारासाठी विनामूल्य अभ्यास वर्ग त्या आता घेत आहेत. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा, हरिपाठ, मनाचे श्लोक, नामदेव गाथा, ताटीचे अभंग, करुणाष्टक इत्यादी ग्रंथांचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. या पतीपत्नीविषयी एक अजून थोडं सांगावंसं वाटतं, ते म्हणजे शून्यातून सूर्याकडे या पुस्तकामध्ये काही वाचणाऱ्यांनी आपले मतं व्यक्त केली आहेत. तर मला वाटतं की हे वाचणं खूप जरुरीच आहे, कारण त्यातूनच आपल्याला कळेल की हे दंपती कशी आहे आणि कशी ती शून्यातून सूर्यापर्यंत आली, कशी त्यांनी त्यांच्यावर आलेल्या जीवघेण्या प्रसंगावर मात केली. हे सगळं कळायचं असेल तर या प्रतिक्रिया अगदी थोडक्याशा काही शब्दांमध्ये पण ते पूर्णपणे त्याची खोली सांगून जातात. आता मी ते वाचते एक एक प्रतिक्रिया. प्रतिकूलतेचा दैत्य पायदळी चिरडून या दोघांनी सत्यम शिवम सुंदरमची आराधना केली. ईश्वरी शक्तीवर दृढ श्रद्धा असल्यामुळे दोघं गरुड भरारी घेऊ शकले. दुसरं आहे, या आत्मकथनाचं लेखन विलक्षण व उत्कट आहे. जीवनाचा खरा अर्थ शोधणाऱ्यांना यात आत्मसन्मान व आत्मविश्वास यांचं लोभस दर्शन घडेल. अरुण यांच्या जिद्दीला आरतीच्या मायेची साथ मिळाल्यामुळे सहजीवनात संगीत निर्माण झालं. एका तळपत्या सूर्याची तन मन धनपूर्वक एका सूर्योपासकेने गायलेली भावपूर्ण आरती म्हणजे हे आत्मकथन, असं विक्रम गोखले म्हणतात. दुर्दम्य इच्छाशक्ती व सहजीवनाचा अर्थ म्हणजे शून्यातून सूर्याकडे. किती सुंदर एक एक आहेत बघा प्रतिक्रिया. या पुस्तकात कुणाबद्दलही अगदी कुणाच्याही बद्दल एखादा शब्दानेही वैषम्य किंवा कसलीही कटुता आलेली नाही. आपण काय सोसलं याचा उदो नाही. आणखीन एक प्रतिक्रिया. याच काळात तिसऱ्या जीवाची चाहूल लागली होती, पण परिस्थिती ओळखून त्याने समंजसपणे येण्याचे नाकारले. हे वाक्य काळजात चर्र करून गेलं. केवढी समंजस व संयत अभिव्यक्ती. हा तुमचा समंजसपणा प्राजक्तासारखा संपूर्ण आयुष्यभर दरवळत राहिला आहे. आणखीन एकाने 2 कवितेच्या ओळी लिहिलेल्या आहेत. माझी कधी न होती वहिवाट हुंदक्याची, आता कशास माझे डोळे भरून आले. किती छान ना. म्हणजे कुठेही दुःख असं समजलंच नाही, कुठल्याही दुःखाला असं वाटलं नाही किंवा त्याला आपण एक्सेप्ट केलं नाही दुःख म्हणून, कारण त्यातही त्यांनी सुखच शोधलेलं आहे. आता कशास माझे डोळे भरून आले, पण कधी ना कधीतरी थोडे तरी डोळे भरून येतात. मग तिथेच ही लेखिका विचारते की का माझे डोळे भरून आले.
त्याच्यानंतर एक रेफरन्स येतो त्या पुस्तकामध्ये की ऍक्सिडेंट झाल्यावरती 1-2 वर्षानंतर परत उभे राहिले सर, त्याच्यानंतर चालायला लागले आणि मग त्यांना सर्टिफिकेट घ्यायचं होतं सिव्हिल सर्जनकडनं. त्या सर्टिफिकेटवर लिहिलं होतं 40% अक्षमता. ते पाहता क्षणी या लोकांनी दोघांनाही काय वाटावं, अरे 60% क्षमता, हे किती छान गोष्ट आहे. म्हणजे विचार करा की ते 40% मागे सरलं, ते राहिलंच नाही डोळ्यासमोर. नाहीतर आपण म्हणलो असतो देवा रे 40% आता करायचं काय, पण नाही. हेच तर त्यांच्यामधलं खास गुण आहे दोघांचे. भगवंताने प्रत्येक माणसाला जन्मतःच एक गूढ सौंदर्य दिलेलं असतं, ते म्हणजे गुण, देवत्व व चांगुलपणा. आणि त्यात पुस्तकात लिहिलंय हे मत, त्यात म्हटलेलं आहे ते या पती पत्नींमध्ये आहे. एवढ्यावरच मी हे ओळख थांबवते आणि मॅडमना विनंती करते की त्यांनी आपलं हे जगणे आनंदाचे कसं होतं हे सांगावं. थँक्यू. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. येतोय ना आवाज माझा? हो हो हो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या चांगुलपणाला, गुणांना, देवत्वाला आणि आपली जी काही अपार अशी सहनशक्ती आहे त्या सगळ्याला मी अत्यंत मनपूर्वक वंदन करते. मला इथे तुमच्याशी संवाद साधण्याची सुवर्ण संधी माझ्या दोघीही सख्या शोभनाताई आणि आशाताई या दोघींनी दिली, त्याबद्दल त्यांच्याबद्दल माझ्या मनात जो आत्यंतिक प्रेमभाव आहे, जो कृतज्ञता भाव आहे, त्यामुळे मी आभार असं यत्किंचितही म्हणत नाहीत. मैत्रीत आभार मला कधी पटत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा प्रेमभाव व्यक्त करते आणि माझ्या विषयाकडे वळते. आज विषय असा घेतलेला आहे, आशांनी सुरुवातीलाच असं सांगितलं की आज डॉक्टर नाही, आज कुठलीही लक्षणं नाहीत, काही उपायही नाही. त्यामुळे हे व्याख्यान नाही, हे भाषण नाही, हे प्रवचन नाही, हे फक्त या हृदयीचं त्या हृदयी ओतणं आहे. हा फक्त एक साधलेला मैत्रीतला संवाद आहे. त्यामुळे विषय आपण असा शोभनाताईंशी चर्चा करून निवडला, हे जगणे आनंदाचे. मला वाटतं एकेका शब्दाची फोड जर का आपण करत गेलो तर आपण विषयाला जास्त चांगल्या प्रकाराने सामोरे जाऊ. पहिलं हे जगणं. जगणं म्हणजे मला वाटतं की मानवी जन्म आपल्याला मिळालेला आहे, हे फार मोठं आपलं भाग्य आहे. कित्येक जन्माची ती पुण्याई आहे आणि म्हणून आपल्याला मानवी जन्म मिळालेला आहे. आणि हा मानवी जन्म जो आपल्याला मिळालेला आहे त्याचे एक अत्यंत अनेक उद्दिष्टांपैकी महत्वाचं उद्दिष्ट असं आहे की भगवंताचं दर्शन आणि भगवंताची भेट. ते बाकी खूप गोष्टी आपल्याला आयुष्यात करायच्या आहेत, आपली ध्येय आहेतच, बाकी असंख्य गोष्टी आहेत, पण या सगळ्यामध्ये कुठेतरी एक भगवंताचं नित्य असलेलं स्मरण. मग काम करता करता देखा देवाजीचं रूप. इतक्या सहजपणे जरी भगवंताचं स्मरण असलं, किंवा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे की सतत नाम घ्या, नाम ज्याने घेतले सर्व काळ, गोड झाला त्याचा अंतकाळ. ते मृत्यूची भीती आपल्याला प्रत्येकाला आहे आणि ती जाण्यासाठी सतत नाम, म्हणजे नाम हे आपल्या श्वासातच मला वाटतं सामावून द्यायला पाहिजे. मी नाम घेते ही भावनाही शिल्लक राहता कामा नाही. त्यामुळे हे जगणे म्हणजे आपलं जीवन कसं आहे. आपण सगळ्यांनी आपलं जीवन समरसून जगलेलं आहे आणि त्यात संकटही आहेत, त्यात आनंदही आहेत, सुख दुःख हे दोनही कायम हातात हात घालून जातात. आणि जर का दुःख आणि संकट आयुष्यात जर का नसती ना तर अत्यंत मिळमिळीत असं आपलं आयुष्य होऊन गेलं असतं. त्यामुळे सुखदुःखाच्या पलीकडे माणसाला जाता यायला पाहिजे आणि हे जाण्यासाठी त्या मार्गावर घेऊन जाणारा कोण आहे तर तो भगवंत आहे.
मग भगवंत, देव, ब्रह्म, चैतन्य, कुठल्याही गोष्टींनी समर्थ त्याला थोरला देव असं म्हणतात. कुठलंही तुम्ही नाव द्या, पण एक काहीतरी गूढ, एक अज्ञात शक्ती सतत आपल्या मागे, मी तर म्हणते मागे असं नाही, ती आपल्यातच असते. आणि आपण अंतरंगात जर का डोकावलं, अंतर्मुख होऊन जर का अंतरंगात डोकावलं ना, तर त्या सौंदर्याचा, त्या शक्तीची आणि आपली ओळख होते. त्यामुळे हे जगणे, आपलं जीवन हे अशा प्रकारचं आहे. ते मानवी जन्म मिळालाय तो सुखा, समाधानाने, आनंदाने, शांतीने आपल्याला कशा प्रकाराने घालवता येईल याचा विचार करण्यासाठी माणसाला बुद्धीचं फार मोठं वरदान भगवंतांनी दिलेलं आहे. त्यामुळे नित्य भगवंताचं स्मरण ही खऱ्या अर्थाने आपली संपत्ती आहे आणि भगवंताचं विस्मरण ही आपली विपत्ती आहे. विपत्ती आपल्याला नकोय, संपत्ती हवी आहे. मला संपत्ती म्हणजे इथे धन, घर, दार, गाडी, घोडा या अर्थाने संपत्ती म्हणायचं नाहीये. संपत्ती म्हणजे आपलं ऐश्वर्य, बौद्धिक ऐश्वर्य, मन आपलं भगवंतात गुंतलेलं, भावना, संवेदना आणि दुसऱ्याला समजून घेणं, ही जी सगळी आहे ती माझ्या मते मला संपत्ती वाटते. त्यामुळे हे जगणे आणि त्याला शब्द जोडलेला आहे आनंदाचे. मी असं आतापर्यंत म्हटलं की मानवी जीवन भगवंताच्या दर्शनासाठी आणि भेटीसाठी आहे आणि भगवंत म्हणजे साक्षात आनंद आहे आणि भगवंताची भेट म्हणजेच आनंद आहे. त्यामुळे हा आनंदाचा डोह तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर तो सापडण्यासाठी मला भगवंत हवा. तो आहे की नाही या चर्चेत जाण्यापेक्षा तो आहे, मला हवाय की नाही याचा मी माझा विचार करायला पाहिजे आणि तो विचार केल्यानंतर तो आहेच. फार सुंदर समर्थांनी दासबोधात मनाच्या श्लोकात असं सांगितलेलं आहे की माणसाच्या मनाचे जे असंख्य गुणधर्म आहेत त्यातला एक महत्वाचा गुणधर्म असा आहे की त्याला सतत कशाला तरी चिकटायला आवडतं, त्याच्याशिवाय त्याला चैन पडत नाही. मग जर का चिकटण्याचा गुणधर्म आहे तो गुणधर्म आहे, तो दोष नाहीये. मग वाईट गोष्टींची साथ संगत देण्यापेक्षा तुम्ही भगवंताला चिकटा. त्या भगवंताला चिकटणं म्हणजे त्याचं नामस्मरण करणं. आणि खरंच मला वाटतं येता जाता, भांडता कांडता, झोपता जेवता कधीही आपल्याला नाम घेता येतं. आपली संस्कृतीच ती आहे, त्याच्यापासून आपण लांब का जातोय आणि का दुःखाला आपणच निमंत्रण आमंत्रण देतोय याचा प्रत्येकाने नीट विचार केला पाहिजे. आपल्या संस्कृतीत पहाटे उठल्यापासून, मी पहाटे असं आवर्जून म्हणतेय, पहाटे उठल्यापासून पहिलं कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती. आंघोळ करताना भागीरथी, गंगा यांची नावं घेण्याची पद्धत आहे. जेवताना तर आपण नक्की वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे. ही सगळी संस्कृती आहे, ती भगवंताची नामं आहेत. मला वाटतं भगवंत आपल्या प्रत्येक कृतीत आहे आणि आहेच. फक्त एखाद्या माणसाला मला भेट व्हावी असं वाटत असेल तर जसं मी हाक मारते शोभनाताई, तसं भगवंताला सतत हाक मारा. तुम्ही मनापासून हाक मारली तर तो तुमच्या भेटीला नक्की येणार आहे. कारण भगवंत म्हणजे आनंद, आनंद म्हणजे भगवंत. मानवी जीवन हे आनंदाचं निधान आहे. तो आनंद बाहेर पैसा फेकून वस्तूतून मिळत नाहीत. आनंदाच्या सगळ्या जागा आपल्या अंतरंगात आहेत आणि त्या अंतरंगात भगवंतांनी जन्माला घालताना आपल्याला ज्या असंख्य शाश्वत मूल्य दिलेली आहेत, ज्याचा दिवसेंदिवस विज्ञान युगात विसर पडायला लागलाय. प्रेम आहे, कर्तव्य आहे, तडजोड आहे, त्याग आहे, नम्रता आहे. हे सगळे जे गुण आहेत ते जेवढे तुम्हाला वापरता येतील दैनंदिन जीवनात तेवढे वापरा. म्हणजे मनाला आनंद झाला की आपण आनंदी, की आपल्याला सगळं जगही आनंदी दिसतं. आणि म्हणून मला वाटतं माझा अभ्यास संत वाङ्मयाचा आहे, माझं प्रेम आहे, माझी भक्ती आहे. त्यामुळे या संत वाङ्मयांनी माझ्या भोवती इतकं प्रेमाचं आवार, आनंदाचं साम्राज्य निर्माण केलं आणि त्यात इतका आनंद आणि आनंदच मिळतो, त्याशिवाय दुसरं काहीही मिळत नाही. मला अगदी शाळेत असतानाची बालकवींची एक, बालकवी आपल्या सगळ्यांचे नक्की आवडते आणि परिचित आहेत, बालकवींची एक ओळ या ठिकाणी आठवते.
बालकवी एका याच्यात असं म्हणतात की बाहेरचा जो सगळा कलकलाट आहे, जो सगळा गलबलाट आहे, तो कुठेतरी आपल्याला थांबवायला पाहिजे. आणि थांबवायला पाहिजे म्हणजे आरडाओरडा करून थांबून तो थांबत नाही. माझ्या भोवती मी जे एक आनंदाचं साम्राज्य आणि त्याचं कुंपण माझ्या भोवती मी घातलंय, त्यात आपण शांत चित्ताने पडून राहावं. म्हणजे हा आनंद आहे. बालकवी म्हणतात, सुमकोशी आपोआप घ्यावी साखर झोप. हे सगळं मला वाटतं आपल्या हातात आहे. अशाने माझी ओळख करून दिली. त्यात शून्यातून सूर्याकडे या पुस्तकाचा वारंवार मला वाटतं उल्लेख केला. त्याच्याविषयी थोडस बोलते आणि मग हे जगणे आनंदाचे हे कसं काय आपण स्वतः करू शकतो त्याच्याबद्दल थोडस चिंतन करते. मी असं म्हटलं हा संवाद आहे, त्यामुळे गोष्टीच्या रूपानेच हा विषय मांडण्याचं मी ठरवलेलं आहे. आज संक्रांत आहे. संक्रांत, सम्यक क्रांती किंवा संक्रमण असं म्हणतात. मी भौगोलिक याच्यात शिरत नाही, पण संक्रांतीच्या दिवशी जे एक संक्रमण होतं, परिवर्तन जे होतं, आणि त्या याच्यात आपल्याला एक खूप मोलाचा मला संदेश द्यावासा वाटतोय की संक्रमणाच्या या किरणांनी उजळून टाकू आपुले जीवन, स्नेह कणातून तिळा गुळाच्या विसरून जाऊ आपुले मीपण, आपुले मीपण, अहंकार मी कोणीतरी आहे. हा जो प्रत्येकाच्या मनातला भाव आहे ना, त्यालाच अहंकार असं आपण म्हणतो. स्वाभिमान प्रत्येकाला पाहिजे, पण अहंकार नको. अहंकाराला मरण आलं, मीपणा मी विसरून गेले. या पारमार्थिक किंवा आध्यात्मिक यात्रेमध्ये, मी त्याला यात्रा, तीर्थयात्राच खरं तर म्हणते, या यात्रेमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात, ज्या खरं तर आपल्याला पुस्तकातून मिळतात. कधीतरी गुरुचा जर का योग असेल तर गुरु आपल्याला या गोष्टी सांगतो, पण गुरु भेटले नाही तरी असंख्य आध्यात्मिक ग्रंथांमधनं आपली ही सुंदर वाटचाल संत आपलं बोट धरून आपल्याला घेऊन ती वाटचाल करत असतात. 3 पायऱ्या याच्या आहेत स्वतःला ओळखण्यासाठी, आणि जो स्वतःला ओळखतो तो जास्त चांगलं करून दुसऱ्याला ओळखू शकतो. आणि दुसऱ्याला ओळखणं म्हणजे ज्या गोष्टीचा मला त्रास होतो, ज्या गोष्टीचं मला दुःख होतं, ते मी इतरांना देणार नाही. ही खरं तर स्वतःची आणि इतरांची झालेली फार मोठी ओळख आहे. 3 पायऱ्या अशा आहेत. स्वतःला ओळखा, आणि ती ओळख होण्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट, स्वतःला विसरा. आता ओळखा आणि विसरा या परस्पर विरोधी भावना नाहीयेत, या परस्पर पूरक अशा आहेत की मी कोणीतरी आहे हे विसरल्यानंतरच माझ्या अंतरंगातल्या देवत्वाची मला ओळख होते, म्हणजे ती खरी माझी ओळख आहे. मी फार याच्यावर भाष्य करत नाही, कारण बराच विषय आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्यामुळे स्वतःला ओळखा आणि स्वतःला विसरा. स्वतःला विसरल्याशिवाय भगवंताची भेट होणार नाही. आपल्या अंगी नम्रता येऊ शकत नाही. जो नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. हा विषय समजून घ्यायला लागेल. दुसरी महत्वाची पायरी, जे काही आयुष्यात परिवर्तन आहे त्या परिवर्तनाला सामोरं जा. आपल्यात सतत बदल होत असतात, परिस्थितीत होत असतात, आपल्या स्वभावात होत असतात. परिस्थितीनुसार आणखीन आपण आपला स्वभाव बदलत जातो, पण त्या परिवर्तनाला सामोरं जा. परिवर्तन एकदाच होत नाही, सतत प्रत्येक वळणावर परिवर्तन होत असतं. आपली नाती, आपल्या भूमिका या बदलत असतात, आणि त्या बदलाला समरसून सामोरं जा. त्याशिवाय आयुष्य आनंदाचं, सुखा समाधानाचं, शांतीचं होणार नाही. एखादी गोष्ट मला करायचीच आहे, नात्यातल्या कर्तव्यामुळे, स्वधर्मामुळे मला ती करायची आहे, तर ती शांतपणे करा, ती आनंदाने करा. म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही ते करताय, मुळात तुम्ही तुमच्या आनंदासाठी करता, आणि ज्याच्यासाठी करताय त्यालाही ते सहज केल्याचा एक आनंद मिळेल. कोणीतरी ओझी देतंय मानेवर, करच, आणि मग करण्यात काही आनंद नाही. मला या ठिकाणी एक छोटस उदाहरण द्यावं असं वाटतं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे अनुग्रहित असलेल्या एक बाई वयाच्या 50 पासून वर्षातनं एकदा दोनदा जसं जमेल तसं त्या जायच्या, आणि 50 पासून त्या महाराजांना विचारायच्या की महाराज, मला संसारातून मोकळं व्हायचंय, मला मुक्ती हवी आहे,
मुक्ती मिळवून तुम्ही काय करणार आहात? मला गंगेच्या काठी जायचंय. हो का, असं आहे का? ठीक आहे, वेळ आली की मी तुम्हाला सांगेन. असं महाराज नेहमीचे असं करता करता 60 गेली, 65 वय आलं आणि शेवटी त्यांनी अत्यंत काकुळतीने निर्वाणीचं विचारलं, महाराज 15 वर्ष मी तुम्हाला विचारते, अहो ती वेळ कधी येणार आहे, तुम्ही कधी आणणार आहात? परत महाराजांनी शांतपणे त्यांना असं विचारलं, अहो पण गंगेच्या काठी जाऊन तुम्ही काय करणार आहात? त्याबरोबर त्या अत्यंत उत्साहाने महाराजांना म्हणाल्या की तिथे गंगेच्या काठावर, पवित्र काठावर मी पाळणा टाकणार आहे, त्यात रामाला जोजवणारे, त्याला नाहू घालणारे, त्याला तीट लावणारे, त्याला अंगाई गीत म्हणणारे, त्याला जेवू घालणारे. महाराज म्हणाले, असं करायचंय काय? अहो मग घरीच 3 राम आहेत, तुमच्या नातवंड आहेत, तुमचा आजी पण 3 नातवंड सिद्ध करतायत. त्यामुळे प्रत्येक वळणावर आपल्या भूमिका, आपली कर्तव्य ही बदलत असतात आणि त्याला आनंदाने सामोरं जाणं म्हणजे आपलं जगणं आनंदाचं, सुखा समाधानाचं आणि शांततेचं करणे. त्यामुळे स्वतःला विसरा, स्वतःला ओळखा, परिवर्तनाला सामोरं जा आणि ते परिवर्तन आपल्या आध्यात्मिक क्षेत्रापर्यंत घेऊन जाईल, तिथपर्यंत परिवर्तन स्वीकारा. या खरं तर आयुष्याच्या 3 पायऱ्या आहेत आणि त्या जर का आपण समरसून जगलो, आधी समजून घेतल्या आणि त्याप्रमाणे जर का कृती केली तर आनंद, आनंद आणि आनंद यापेक्षा आयुष्यात दुसरं काहीही नाहीये. आणि म्हणून मी हे जगणे आनंदाचे हा विषय घेतला. परत मी शून्यातून सूर्याकडे या आत्मकथनाकडे येते. मला त्याच्यावर फारसं बोलायला खरं तर आवडत नाही, पण तरी देखील तीच माझी ओळख करून दिल्यामुळे मला थोडंसं त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. की 72 साली सहजीवनाला सुरुवात झाली आणि भगवंतांनी तपश्चर्या किंवा साधना करून घ्यायचं बहुतेक आमच्या दोघांकडनं ठरवलं आणि त्यानुसार प्रसाद म्हणून एक संकटच दिलं की तुमची परीक्षाच घेतो, बघूयात. आणि त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याचा काळ, विवाहाला 6-8 महिनेच फक्त झालेले आणि सरांना एवढा मोठा अपघात झाला की डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं की हा माणूस इथपर्यंत पोचला कसा. पण केवळ कमावलेलं शरीर, तना मनाचं आरोग्य आणि कमावलेल्या शरीरामुळे डॉक्टरांपर्यंत ते पोहोचू शकले आणि पुढे जे काही डॉक्टर देव माणूस म्हणून भेटला ना, तेही आई वडिलांचं भाग्य, आमचं भाग्य आणि भगवंताची कृपा. त्यामुळे तो अपघाताचा एक क्षण जर का सोडला ना, तर कसलाही ओरखाडा अंगावर उठू नये, मनावर उठू नये, इतकं त्या भगवंतांनी आणि मुख्य डॉक्टर रूपी देवानी आम्हाला जपलं. आणि त्या क्षणी असं लक्षात आलं की सकारात्मक विचार ही खरी आपल्या आयुष्याची सोबत आहे. नकारात्मक विचार मनात आणायचेच नाही. त्यामुळे पहिलं 12 तासाचं ऑपरेशन बाहेर मी एकटी, काय चाललंय आत काय नाही, वय गद्धे 25 सुद्धा नाही आणि अशा वयामध्ये असं हे काहीतरी प्रसाद रूपी संकट भगवंतांनी दिलं. पण त्या काळातही खरं तर माझ्या मनात नकारात्मक विचार आले नाहीत. माझ्या मनात असं आलं की सबंध ती 55-60 माणसांनी भरलेली एसटी यांच्या पायावरनं गेली, हे बरं झालं. डोक्यावरनं गेली असती तर काय, बेशुद्ध झाले असते तर काय, कुठल्या कुठे तो घाटाचा कोकणातला रस्ता, कोणी ओळखीचं नाही. त्यामुळे भगवंताने आपल्याला खूप गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याचा विचार आपल्याला जास्त करायचा आहे. त्यामुळे 2 वर्षाचा सर अंथरुणाला खिळलेले तो काळ संपला आणि त्याच्यानंतर मी त्या काळाच्या बाबतीत असं म्हणते की कुठल्या तरी एका वाटेने आम्हाला हातात हात घालून, गळ्यात गळ्या घालून जायचं होतं, पण आमची वाट चुकली. पण वाट चुकली या दुःखापेक्षा वाट कशी सापडली त्याचा आनंद जास्त आहे. आणि दुःखाच्या आणि आनंदाच्या दोनही वाटेंवर सरांची श्रद्धा, व्यायामाचं दैवत असलेल्या मारुतीरायावर आणि माझ्या ज्ञानेश्वर माऊलींवर, सगळं एकच आहे शेवटी. त्यामुळे श्रद्धा हा जीवनाचा कणा आहे आणि तो कणा आपला जर का ताठ असेल ना, तर आयुष्यात कितीही संकट आली, कितीही नकारात्मक गोष्टी आल्या,
किती शत्रू भेटले, किती कोणी पाय मागे ओढणारे भेटले ना, तरी तो माझ्या बरोबर आहे आणि तो आहे तर मला आयुष्यात काही कमीच पडणार नाहीये. ही भावना आई वडिलांनी लहानपणी जे संस्कार केले, जे तनामनाचं अत्यंत उत्तम आरोग्य दिलं, कौतुक केलं पण लाड नाही केले, हा जो सगळा भाग आहे त्यातून जी जडणघडण झाली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दोघही खेळाडू होतो, तेही मला वाटतं एक कारण महत्वाचं असू शकेल. त्यामुळे असं त्यांना मनाचं आरोग्य हातात घालून जात होतं. पण या सगळ्या काळात खरं तर मला जास्त साथ दिली ती माझ्या संतांनी दिली असं मला म्हणायला लागेल. कारण लहानपणापासून माझ्या आईची तर अख्खी ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती. कुठलीही ओळ, कुठलीही ओवी, कुठल्याही अध्यायातली तिला विचारावती सांगायची. आयुष्यभर वडिलांनी ज्ञानेश्वरी शिकवली आणि माझी आई ज्ञानेश्वरी जगली. मला शिकवण्यापेक्षा जगणं जास्त महत्वाचं वाटलं आणि तो संस्कार माझ्या मनावर झाला. पण 23-24व्या वर्षी खरंच ज्ञानेश्वरी मी वाचत होते, सरांना वाचून दाखवत होते, पण समजत नव्हती. पोटात तर उतरणं अशक्यच आहे. ती प्रत्यक्ष जीवनात लावणंही शक्य नाही. दासबोधही वाचत होते, गाथा वाचत होते, पण त्याची आवड निर्माण झाली त्या काळात. त्याची सोबत वाटली, पण मला सगळ्यात सोबत जास्त झाली त्या काळात माझ्या हातात बहिणाबाईची गाणी पडली, संसाराची गाणी. आणि त्या गाण्यांमुळे तिची आणि माझी जी एक आध्यात्मिक नाळ जुळली ना, ती सतत माझ्या पाठीवर हात फिरवून मला सांगत होती, रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सव. रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सव. रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव. रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव. ही बहिणाबाई भेटली नसती ना, तर कदाचित मला काही गोष्टी अवघड गेल्या असत्या. ती त्यातच मला असं सांगत होती की माझं सुख, माझं सुख हे कसं आहे, तर माझं दुःख तळ घरात कोंडलं. माझं सुख हंड्यात झुंबर टांगलं. त्यामुळे दुःख कोणालाही सांगायचं नाही, ते पोटातच ठेवायचं आणि आनंद आणि सुख मात्र जेवढं आपल्याला वाटता येईल, ज्याची लूट करता येईल तेवढं करायचं. त्यामुळे या बहिणाबाईच्या गाण्यांची म्हणजे साहित्य नाही, आपली जीवनाची सोबत आहे. साहित्य याचा अर्थच असा आहे की जीवनात सह जातं ते साहित्य. त्यामुळे त्या साहित्याने त्या बहिणाबाईंनी ना मला माझ्या अंतरंगात असलेल्या स्त्री शक्तीची जाण करून दिली. आणि खरंच मला मनात जे सगळे सकारात्मक विचार आले की लग्नानंतर लगेच हे दुःख प्रसाद रूपी आलं खरं, पण कुठल्या पती पत्नींना 2 वर्ष 24 तास प्रत्येक सेकंद एवढं एकत्र राहता येत असेल? शक्य नाही. मग भगवंतानी आपल्याला एकत्र ठेवलंय, याचा आनंद आहे. पायावरनच गेली, पायावरच निभावलं. वेळ लागेल, ठीक आहे, काही हरकत नाही, पण तेवढंच कणखर मन दिलेलं आहे. दोघांनाही आई वडील दिलेले आहेत, त्यांची कृपा आपल्यावर आहे. आणि या सगळ्या विचार करताना त्याग आहे, प्रेम आहे, तडजोड आहे, कर्तव्य आहे. ही सगळी कर्तव्य जर का आपण समाधानाने आनंदाने पार पाडली ना, तर खरंच आपला प्रवास हा अत्यंत चांगला आहे. त्यामुळे 25च्या आधी मला बहिणाबाईच्या गाण्यातनं असं समजलं, तुम्ही जरूर खरंच ती गाणी अभ्यासा, त्याचा तुमच्या जीवनाला सोबत म्हणून नक्की उपयोग होईल. बहिणाबाईच्या गाण्यातनं मला असा संदेश मिळाला महत्वाचा की ज्योतिषी आपलं भविष्य सांगतो आणि संत आपलं भविष्य घडवतात. मग तुम्हाला फक्त सांगणं हवंय का घडवणं हवंय, हे आपणच आपलं ठरवायचं. त्यामुळे जसं म्हटलं जातं की पेला अर्धा भरलाय आणि अर्धा रिकामा आहे, मग भरलाय म्हणायचं का रिकामा म्हणायचं, हसत हसत जगायचं का रडत रडत जगायचं, हे आपण आपलंच खरं तर ठरवायचं आहे. आणि त्यामुळे आपलं जगणं हे 100% आनंदाचं आहे. कुठलंही काम करताना, कुठलीही सेवा करताना, कुठलाही त्याग सहजपणे करताना मनाची एकाग्रता ही अत्यंत आवश्यक आहे. आणि मन एकाग्र झालं ना की खरंच असं म्हणतात की डोळे मिटले मिटले स्वतःला बी इसरला, अरे अंधाऱ्यात त्याला देव दिसला भेटला.
त्यामुळे देव आपल्यापासून लांब नाहीये, तो आपल्या अंतरंगात आहे. तुम्ही अंतरंगात डोकावा. आणि म्हणून एक खूप छान, खरं तर डॉक्टर फडणीस असं म्हणतात की अंतर्मुखी सदा सुखी. त्यामुळे जेवढं तुम्ही अंतरंगात डोकावाल ना, तेवढा तुम्हाला या प्रत्येक गोष्टीतनं मिळणारा जो आनंद आहे, परमेश्वराच्या चिंतनातून मिळणारी जी शांती आहे. आणि असं गैरसमज करून घेऊ नका की परमेश्वराचं चिंतन म्हणजे सारखं नाम घ्या, सारखी ती जपाची माळ हातात घ्या, ते मणी ओढा, असं अजिबात नाहीये. सत्य हाच परमेश्वर आहे. त्यामुळे आपल्या कामामध्ये आपल्याला परमेश्वर हा भेटतो आणि ते काम मनापासनं तळमळीने त्या ध्येयावर तुटून पडून जर का आपण ते काम केलं ना, तर भगवंत लांब नाहीये, तो आपल्यातच आहे. फक्त त्याच्याकडे मागणं काय मागायचं की तुझ्या मनात जे असेल तेच कर, कारण तुला तुझ्या लेकराची काळजी आहे. तू लेकराच्या सोबत कधी सोडणार नाहीयेस. म्हणून या वळणावर मला थोडं थोडं प्राध्यापकीनंतर विद्यार्थ्यांना घडवताना मीच कशी वाढत आणि घडत गेले ते समजलं. आणि मला 3 प्रार्थना नेहमी महत्वाच्या वाटतात, ज्या प्रत्येकाने आपल्या अंतरंगावर कोरून ठेवल्या पाहिजेत. त्यातला पहिला भाग, भगवंतांनी जन्माला घालताना आपल्याला जे 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 दिले, एकदा यादी करा किती काय काय दिले, छप्पर फाडून दिलेले. जे जे दिलंय ना, तो प्रसाद आहे, तो आनंद आहे. जे दिलं नाही त्यात माझं हित आहे, त्यात माझं कल्याण आहे. आणि जे देऊनही काही काळाने काढून घेतलंय ते माझं भाग्य आहे. ते मला समजत नाहीत खूप गोष्टी, त्या त्याला समजतात आणि तो माझ्या हिताच्याच प्रत्येक गोष्टी करणार आहे. ही रोज मला वाटतं प्रत्येकाने 3 प्रार्थना कराव्यात. म्हणजे मन शांत राहायला, मन आनंदी राहायला, तृप्त आणि समाधानी राहायला. हे आपल्याला कुठेही अडचण येत नाही, हा त्यातनं महत्वाचा भाग आहे. आणखीन एक या संतांनी मला जे शिकवलं तेही लक्षात घेण्यासारखं आहे. खूप मोठा विषय हा. प्रत्येक मुद्दा ना 1-1.5 तास त्याच्यावर प्रवचन करावं इतका मोठा आहे तो. आपण वेळाच्या बंधनात थोडा थोडा बघणार आहोत. सगळेजण असं म्हणतात, वामनराव पैही आपल्याला सांगतात की तुझं नशीब हे तुझ्या हातात आहे. तुझ्या जीवनाची शिल्पकार तूच आहेस. आता जीवनाची शिल्पकार फार मोठे शब्द आहेत, आपण त्या मोठ्या शब्दांमधनं बाहेर पडूयात. पण यासाठी 3 गोष्टी परत लक्षात ठेवायला पाहिजेत. वर्तमानात जगायचं, हा आत्ताचा श्वास, आत्ताचा क्षण हा सोन्याचा कण आहे आणि तो माझा माझा आणि माझाच आहे. तो मला समरसून जगता यायला पाहिजे. म्हणून भूतकाळ विसरा. आपण काय करतो ना, सगळ्यात जुन्या गप्पा मारतो. ज्या त्रासदायक गोष्टी आयुष्यात घडलेल्या असतात ना, त्या उगाळत बसतो. जेवढं उगाळावं तेवढा कोळसा काढा, हे सगळं समजतं, कळतं पण वळत नाही. अशी आमची प्रत्येकाची तऱ्हा आहे. त्यामुळे भूतकाळ विसरा, वर्तमानात जगा, उद्यासाठी आशावाद ठेवा, उद्याची चिंता करू नका. आणि चिंता मनात न येण्यासाठी जे म्हटलं जातं ना की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणजे भगवंत आहे. आणि म्हणून नामस्मरणाच्या चिंतनात जेवढं तुम्ही मन रमवाल तेव्हा चिंता तेवढ्या लांब जातील आणि नामस्मरणाची चिरंतनाची वाट आपल्या बरोबर येईल. त्या बरोबर बोट धरायला संत आहेतच, मार्गदर्शक गुरु म्हणून संत आहेतच. या 3 गोष्टी परत महत्वाच्या आहेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट, असं नेहमी म्हटलं जातं, तुमच्याही सगळ्यांच्या कानावर हे वचन गेलं असेल, कदाचित पाठ असेल, पण त्याचा अर्थ आपल्या जीवनात कसा लावायचा हे आपण शिकलं पाहिजे, हे आपण ओळखलं पाहिजे. असं म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. खरंच माझं जगणं माझ्या हातात आहे, पण जन्म आणि मृत्यू माझ्या हातात नाहीये. जीव देवानी धाडला, जन्म म्हणे आला आला, जेव्हा आलं बोलावण, मौत म्हणे गेला गेला, आला आणि गेला बस. या दोन्ही गोष्टी स्वाधीन नाहीत. मी परावलंबी आहे. जे गदिमांनी सांगितलंय ना की दैवजात दुःखे भरता,
ती सगळी दुःख जी आहेत ती दैवी आहेत, ती आपल्या हातात नाहीयेत. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मग जगणं हे माझ्या हातात आहे. जन्म माझ्या हातात नाही. कोणाच्या पोटी जन्म घ्यावा, कधी घ्यावा माझ्या हातात नाही. कधी मरावं ते माझ्या हातात नाहीये. मग माझ्या हातात काय आहे? माझ्या हातात जगणं आहे. आणि ते जगणं कसं आहे? आनंदाने समाधानाने जगणं आहे. म्हणून असं म्हटलं जातं की जग जग माझ्या जीवा, असं जगणं तोलाच, उच्च गगनासारखं धरित्रीच्या रे मोलाचं. हे जे सगळं आहे ना, तसं आपलं जगणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि त्याला कसं सामोरं जायचं हे आपण ठरवायचं. त्यामुळे या सगळ्यासाठी मान्य करण्याची माझी वृत्ती ही मी वाढवायला पाहिजे. आनंद जर का मी मान्य करते, तर मग संकट किंवा दुःख मी का मान्य करू नये? कारण हे सगळं जे आहे ना, ते माझं प्राक्तन आहे, ते माझं पूर्व जन्मीचं आहे. हे जर का आपण समजून घेतलं ना, आणि जे माझ्या हातातच नाहीये, त्यासाठी मी का रडायचं? त्यासाठी मी का अकांत तांडव करायचं? त्यासाठी मी त्याचं खापर दुसऱ्याच्या माथी का फोडायचं? हे सगळं माझं माझं आणि माझंच आहे. आणि माझं जगणं मला आनंदाचं जर का करायचंय, तर त्या वाटेने मला जाता यायला पाहिजे. हा अत्यंत मला वाटतं साधा आणि सोपा विचार जो आहे तो आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. त्यामुळे त्याग प्रेम ही शाश्वत मूल्य आहेत. त्या मूल्यांच्या वाटेने जाताना प्रेयसाकडून आपोआप आपली श्रेयसाकडे मला वाटतं वाटचाल सुरू होते. आणि श्रेयस म्हणजे शाश्वत आनंद, आणि प्रेयस याचा अर्थ अशाश्वत आनंद. मला आनंद हवाय. मग आनंद कसा मिळेल? कोणामुळे मिळेल? काय केल्याने मिळेल? माझ्या अंतरंगातल्या गुणांना जाग आणल्यानंतर मला आनंद मिळणार आहे. मग त्याला जाग आणणं ते तुमच्या हातात आहे. जे आपल्या हातात आहे ते आपण करावं. जे हातात नाही ते आपण सोडून द्यावं. भगवंत तिथे आहे, ही श्रद्धा माणसाच्या मनात पाहिजे. सेवा, त्याग, प्रेम याच्यावर एक फार मोठ्या आयुष्यात गोष्ट आहे दान. मग ते प्रेमदान असावं, ते सेवादान असावं, ते वस्त्रदान असावं, ते अन्नदान असावं, ते नामदान असावं, ते ज्ञानदान असावं, कुठल्याही प्रकारचं दान असावं. पण आपली दानत मात्र त्यासाठी पाहिजे. देणाऱ्याचे हात किती सुंदर आहेत, ती बोट किती निमुळती आहेत, काय गोरापान हात आहे याला महत्व नसतं. हे बाह्यांग आहे, काय भुललासी वरलिया रंगा. त्यामुळे अंतरंग तुमचं तुम्ही जास्त 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 स्वच्छ जर का करत गेलात ना, तर त्या दानातलं महत्व. आमची संस्कृती आहे ना, ती घेण्याची नाहीये, ती देण्याची आहे. ती दानत आपल्यात पाहिजे. यासाठी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. गोष्ट ही बरेचदा रंजनासाठीच फक्त असते असं म्हटलं जातं. पण गोष्टीत रंजन जेवढं असतं ना, तेवढं हसविता हसविता शिकविते रे अक्कल. काहीतरी फार मोठा संदेश त्या गोष्टीत असतो. त्यामुळे रंजनाबरोबर त्या गोष्टीतनं मला काय बोध घेता येईल याचा विचार मला करता यायला पाहिजे. एक राजा होता. गोष्ट म्हटलं की लहानपणी आपण जातो राजा राणी, एक आवडती एक नावडती वगैरे, पण इथे थोडी निराळ्या पद्धतीने सांगते. आणि त्या राजाला आपल्या प्रजाजनांशी संवाद साधायला, त्यांची सुखदुःख जाणून घ्यायला हे अतिशय आवडायचं. आणि त्या प्रजाजनांना आपल्या दरबारात बोलवण्यापेक्षा आपण उठून त्यांच्याकडे जावं असा त्याचा खूप छान स्वभाव सगळ्यांना मिसळून सगळ्यांच्यात वागण्याचा होता. एकदा तो असाच फेरफटका मारायला गेला. जाताना बरोबर बऱ्याच गोष्टी घेऊन गेला होता आणि प्रत्येकाला काहीतरी भेट तो देत होता. अशा असंख्यानं भेटी देत देत शेवटी तो पोचला, तो एका भिकाऱ्याजवळ पोचला. भिकाऱ्याजवळ काय असणार, एक त्याच्याजवळ एक काहीतरी अशी भिक्षा मागण्यासाठी म्हणून झोळी होती, आणि त्या झोळीत थोडे जोंधळे होते. राजा म्हणाला, मी सगळ्यांना दिलं, पण मला मात्र तुझ्याकडनं काहीतरी हवंय. बघा, तो म्हणतो, अरेच्या आपण तर कंगाल, आपण या राजाला काय देणार? राजाने मला सगळं द्यायचं, हे काय आज उलट चाललेलं आहे? आणि राजा म्हणतो, नाही तू आज मला द्यायलाच पाहिजे. काय तुझ्या त्या झोळीत आहे ते दे मला. तो त्यातले मुठभर जोंधळे काढतो आणि राजाला देतो. राजा म्हणतो, मला अजून हवेत. अजून थोडे देतो, अजून अजून, हे संपतच नाही. झोळी रिकामी व्हायची वेळ येते आणि शेवटी तो भिकारी असं म्हणतो की आता हे उरलेले जोंधळे आहेत ना, ते मला घरी घेऊन जायला पाहिजेत. घरच्या मुलांच्या बायकोच्या
पोटात काहीतरी तर मला घालायला पाहिजे, हे जोंधळे काही मी देणार नाही. एवढं दान केलं आणि छोट्याशासाठी मात्र तो आखडला. राजा म्हणतो ठीक आहे, तू घरी जा. तो घरी जातो. बायको विचारते, उरलेले जोंधळे काढून देतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तेवढे मुठभर जोंधळे राहिले आणि बाकी जे सगळे जोंधळे त्यांनी दिले त्याचे सुवर्ण मोहरा त्याच्या झोळीत आहेत. आणि त्याला एवढा आनंद झाला आणि स्वतःचा कोतेपणा समजला की राजा मागत होता, देव मागत होता आणि आपण दिलं नाही. तो ताबडतोब राजाकडे जातो आणि राजा म्हणतो, नाही रे बाळा, तुझी चूक नाही. पोट हे प्रत्येकाला आहे, भूक ही प्रत्येकाला आहे. तू ठेवलंस ना, मी तुझ्यावर रागवले असतो तर बाकी तुला सुवर्ण मोहराही मिळाल्या नसत्या. तसं मला वाटतं आपल्या जवळ जे 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 आहे ना, ते सगळं आपण, मला वाटतं, देण्याची आपली वृत्ती पाहिजे. स्वतःपुरतं थोडं ठेवावं, स्वतः कंगाल होऊन जाऊ नये. पण किती प्रकारची आपल्याला, मला वाटतं, अशी एक मदतीची वृत्ती ठेवता येते आणि ते अत्यंत महत्वाचं असतं. आणि देण्यातला जो आनंद आहे ना, त्याला कुठलीही मोजपट्टी नाही. तो आंतरिक आनंद आहे. तो दाखवताही येत नाही, तो सांगताही येत नाही. शब्द देखील बापुडे केविलवाणे वाटायला लागतात. पण ते आंतरिक समाधान ना फार महत्वाचं असतं. म्हणून आंतरिक समाधान, आंतरिक आनंद, आंतरिक शांती, आंतरिक तृप्तता ही बाहेर विकत मिळत नाही. ही फक्त आपल्या अंतरंगातच कशी साठलेली असते याचा विचार आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. आणखीन एक गोष्टच, परत गोष्टीतून मी माणसाला समाधान कसं मिळतं यासाठी एक खूप निराळी खरं तर कथा आहे. ती कथा मला परत इथे सांगावीशी वाटते. आणि त्या कथेतनं मिळणारा बोध हा नेमका आनंदाचा बोध आहे. खूपदा असं म्हटलं जातं की आयुष्याच्या संध्याकाळी माणसाला निवांतपणा मिळतो आणि तो निवांतपणा मिळाल्यानंतर आयुष्यात ज्या काही गोष्टी कळत नकळत करायच्या राहून गेलेल्या असतात त्या कराव्यात असं त्याला वाटायला लागतं. आणि वाटायला लागतं ते प्रत्यक्ष कृतीत आणावं असं आपल्याला हे आपले सगळे जे महापुरुष आहेत, संत आहेत, महात्मे आहेत, ते आपल्याला सांगतात. म्हणजे नेमकं काय करायचं. मला परत, मी गदिमांच्याही साहित्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर अभ्यास केला आणि तो राजहंस एक म्हणून जवळजवळ 150 कार्यक्रम केले. राजहंस म्हणजे गदिमा असं म्हणतात, प्रत्येकाच्यात एक राजहंस दडलाय. फक्त त्याची ओळख आपण आपली करून घ्यायला पाहिजे. नाही तर माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ रूप नाही, माझ्याजवळ अमकं नाही, तमकं नाही, पैसा नाही, प्रेमळ माणसं नाहीत, हे नाही 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 पेक्षा काय आहे याचा विचार करा. आणि म्हणून आपल्याला, मला वाटतं, गदिमांचं सुप्रसिद्ध भावगीत माहितीये, एका तळ्यात होती बदके पिले सुंदर सुरेख, आणि शेवटी त्याची त्याला स्वतःला ओळख झाली आणि तो आनंदाने विहार करायला लागला. जे प्रसाद म्हणून मिळाले ते कुरूप पण जरी असलं ना तरी ते स्वरूप पण असतं, कारण ते भगवंताचा प्रसाद असतो. आणि म्हणून गदिमांच्या आयुष्याच्या संध्याकाळी, फार मी त्याच्यावर बोलत नाही, पण मला एक उदाहरण आवश्यक द्यावं असं वाटतं की गदिमांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणतो. म्हणजे संतांच्याच मांदियाळीतले ते आहेत, हे नक्की आहे. गीत रामायण आज 60-65 वर्ष होऊन गेली तरी अजूनही ते जुनं झालं नाही, कधी होणारही नाही. नित्य नूतन संदेश देणारं, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं आणि आनंद आणि आनंद देणारच असं ते गीत रामायण आहे. असं सगळं असूनही गदिमा आयुष्याच्या संध्याकाळी निवांत बसलेले आहेत, आपल्या गावातल्या शेतामध्ये बसलेले आहेत. इतका निवांतपणा त्यांना मिळालाय. एकांत, जिथे सगळ्या चिंतांचा अंत होतो तो एकांत. एकांत प्रत्येकाला फार आवश्यक आहे. रोज थोडा वेळ तरी एकांतात जाऊन बसावं. म्हणजे सगळे आपण आपली परीक्षा घेतो, खूप तटस्थपणे आपण आपलं खरं तर धांडोळा घेतो, तो घेण्याची गरज आहे. त्यातही खूप शांतता मिळते. गदिमा शेतात जाऊन बसलेले आहेत आणि त्यांच्या असं लक्षात येतं की त्यांची एक, खरंच वाचा, परिस्फोट नावाची कविता आहे. आणि त्या कवितेत गदिमा असं म्हणतात की आतापर्यंत माझ्या कविता, माझ्या पोटच्या मुली मी विकल्या. भाजीवाला जसा भाजी घ्या, फळं घ्या असं विकत जातो, तसे मी विकल्या. केवढं मोठं मी पाप केलं, पण आता या पापाच्या वाटेने मला जायचं नाहीये.
आधुनिक वाल्मिकी असं म्हणतायत की माझे खूप दोष मला माझे आज समजायला लागलेत. आतापर्यंत दोषच मला गुण वाटत होते. मला राग येतो, हा दोष आहे, पण लोकांना तो गुण वाटतो आपला आपला. आपलेच दोष आपल्याला गुण वाटतात. आणि मग इथे दासबोध गदिमांच्या हातात आला. दासबोधाचं सूत्रच असं आहे, अवगुण सांडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती. आणि आता गदिमा अभ्यासाच्या संतांचं बोट धरून त्या वाटेंनी जातायत. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की फार मोठं आपण पाप केलं या कुठल्याही गाण्यांमध्ये. मग त्या लावण्या असू देत, ती भावगीत असू देत, ते सिनेसंगीत असू देत, ती पटकथा असू देत, ते गीतरामायण असू देत, काहीही असलं तरी त्यात मी कुठे नव्हतंच. उसनं अवसान आणून मी ते सगळं लिहिलेलं आहे. आणि आता फक्त मी माझ्या आनंदासाठी लिहिणार. आयुष्यात एक वळण असं येतं की आता मी लोकांचा नाही, मी फक्त माझ्यासाठी आहे. आणि फक्त माझ्यासाठी आहे हा स्वार्थ नाही. बायकोला वेळ देऊ शकलो नाही, मुलांना वेळ देऊ शकलो नाही, नकळत त्यांना मी हवं होतं पण मी त्यांच्यावर अन्याय केला, मुद्दामून केला नाही. पण या सगळ्या व्यापांमध्ये मी माझ्या कुटुंबापासून लांब गेलो. आणि आता मला जगायचे ते फक्त फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबासाठी जगायचे. ही माझी खरी ओळख आहे. त्यामुळे आतापर्यंत माझा मी हरवलं होतं आणि आता माझा मला मी सापडलो. हा जो आनंद आहे तिथे अध्यात्माची वाट. आणि पुढे काही वर्ष कॅन्सरला सामोरं जाताना गदिमाने फक्त गुरुपूजन केलं, बस बाकी काही नाही. इतक्या सुंदर 13 गुरुला अर्पण केलेल्या कविता आहेत. अक्कलकोटच्या स्वामींच्या गादीवर जे गजानन महाराज म्हणून बसले, ते गजानन महाराज हे गदिमांचे गुरु होते. खरं नात्यातले होते, पण गुरुच्या भेटीची वेळच आयुष्यात यायला लागते, नाहीतर येत नाही. पण म्हणजे साक्षात आधुनिक वाल्मिकींनी देखील अंतर्मुख होऊन स्वतःचा विचार केला. मग आपण कधी करणार आहोत? आयुष्यात शांतता मिळते ना, ती त्यासाठी मिळते, आपली आपल्याला ओळख करून घेण्यासाठी. नाही तर आतापर्यंत आपण हा असा आहे, तो तसा आहे, ते शिष्ट आहेत, ते अहंकारी आहेत, या बाह्य जगातच रमत होतो. आता मात्र अंतर्मुख व्हा. आणि म्हणून मगाशी मी जे सांगितलं, अंतर्मुखी सदा सुखी. शांतता मिळणं आयुष्यात हे फार महत्वाचं आहे. ती पैसा फेकून मिळत नाही. त्यामुळे आनंद आणि शांतता ही आपल्याला प्रत्येकाला आवश्यक आवश्यक आणि आवश्यकच असतात. आणि ते पूर्णपणे आपल्या हातात आहे, बाह्य परिस्थितीचे ते अवलंबून नाहीये. त्यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगते परत. अंतर्मुख करणारीच खरं तर ही कथा आहे. आपल्याला सगळ्यांना हे नाव कदाचित ऐकून माहिती असेल. आर्थर गॉर्डन, अतिशय मोठा विद्वान, साहित्यिक, तत्वज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सगळं 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 देवानी छप्पर फाडून सगळे जन्मता गुण दिले, ते जे आयुष्यभर वापरले. पण आयुष्याच्या संध्याकाळी एक वळण आयुष्यात असं आलं की मानसिक नैराश्य. इतकं मानसिक नैराश्याला भरभरून यश खरं त्या आयुष्यात मिळालेलं आहे, पण तरी नैराश्य आलं. आणि या नैराश्याच्या काळात त्याला असं वाटलं की आता कोणाला विचारावं. आयुष्यभर आपण साहित्यातून आणि सगळ्या ह्याच्यातून लोकांना सगळं शिकवलं, आणि आपण मात्र कोरडे ठणठणीत पाषाण राहिलो. आपण काही मिळवलंच नाही की काय आयुष्यात. मानस तज्ञांकडे गेले, आधी शारीरिक तपासणी केली, काहीही त्यात निघालं नाही. नखातही रोग नाही, मानसिक काहीतरी आहे. आणि आपलं मन आपल्या ताब्यात पाहिजे. समर्थांचे मनाचे श्लोक हे लोकांना तत्वज्ञान शिकवण्यासाठी नाहीयेत, मला मीच काहीतरी शिकवलेलं आहे. आणि कुठल्या वळणावरनं कुठल्या रस्त्यावरनं मला जायचं हे माझं मी ठरवलेलं आहे. फक्त त्यात भगवंताची साथ आहे म्हणून आनंद आहे, बस बाकी दुसरं काही नाहीये. आणि मग आपण मानसिक रुग्ण आहोत, त्यामुळे आणखीनच नैराश्य, आणखीनच थकावट हे सगळं आलं. आणि मनात विचार आला की आपलं आयुष्य आपण आता संपवून टाकावं. पण अशा वेळेला अंतरंगातनं एक आवाज आला. खूप चांगुलपणा होता, खूप काम कार्य केलेलं होतं. आणि कार्य कसं केलेलं होतं? निस्वार्थ बुद्धीने सगळं कार्य केलेलं होतं. लोक त्याला देव मानायचे. आणि अशा ह्याच्यात अंतरंगातून आवाज आला की नाही, जीव द्यायचा नाहीये. जीव इतका वर आलेला नाही. देवाने इतकं सुंदर आयुष्य दिलेलं आहे, ते पुढे आनंदाने जगण्यासाठी दिलेलं आहे. तू इतरांना आनंद दिलास, आता तू मिळव ना आनंद.
आणि मग त्या ह्याच्यावर तो एका मानसिक तज्ञाकडे परत गेला आणि त्यांनी त्याला सांगितलं, फार 4 गोष्टी खरंच महत्वाच्या आहेत. मला वाटतं प्रत्येकाच्यात एक हा आर्थर गॉर्डन हा दडलेला आहे की काय, याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा. आणि मला वाटतं दश दिशांनी आनंद आपल्याकडे धावत येतोय, तो कसा झेलायचा, तो कसा स्वीकारायचा, तो कसा पत्करायचा आणि पचवायचा, हे आपल्याला मला वाटतं समजायला लागेल. त्या मानसतज्ञांनी त्याला असं सांगितलं की समुद्रकाठी जाऊन बस, तिथे खूप शांतता असेल आणि मनातले सगळे विचार, मनातल्या काळज्या, मनातल्या चिंता, हे सगळं ना कुठेतरी गाठोडं बांधून ठेव. पण असं इतकं सोपं असतं तर किती छान झालं असतं ना. मनात विचार आणायचे नाहीत म्हटलं की हजारो विचार आदळायला लागतात मनावर करत आपल्या. पण ठीक आहे, त्या माणसाने त्याला 4 चिठ्ठ्या दिल्या आणि असं सांगितलं की समुद्रकाठी जाऊन बस, पहाटेच जा, जमलं तर नाम घे, थोडं चिंतन कर, सगळीकडे निसर्ग किती सुंदर आहे ते बघ, ती समुद्राची गाज ऐक, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐक, त्याच्याशी समरस होण्याचा प्रयत्न कर. निसर्ग हा देवरूपच आहे, निसर्गात देव आहे तसं तुझ्यात देव आहे, त्यातला निसर्गातला देव बघून तुझ्यातल्या देवत्वाला जागेल. असं बरंच काय काय सांगितलं. मला 4 चिठ्ठ्या घे आणि तू जा. आज्ञा पाळली. सकाळी सकाळी त्या 4 चिठ्ठ्या बरोबर घेऊन समुद्रावर आला. थोडा वेळ शांत बसला, पण अजून डोक्यात सगळे विचारच येत होते. 9 वाजले. पहिली चिठ्ठी उचलली. त्या पहिल्या चिठ्ठीत असं लिहिलेलं होतं, श्रवण कर, ऐक, खूप आवाज ऐक. सगळ्यात महत्वाचं, इतक्या शांत बसल्यानंतर त्याला अंतरंगातलाच आवाज, ज्याला इनर व्हॉइस असं म्हणतात, जो फार छान असतो, पण त्यासाठी बाहेरची शांतता आपल्याला थांबवायला लागते. तो त्याच्या अंतरंगातला त्याला आवाज ऐकू आला आणि त्याला असं समजलं की अरे, आपण चांगल्या वाटेनेच इतके वर्ष गेलो, तसंच आपल्याला जायला लागेल. तो आणखीन शांत झाला, डोळे मिटून बसला. समुद्राच्या लाटांचा आवाज त्याच्या कानावर आला. श्रवणाला आयुष्यात फार महत्व आहे. बहिणाबाई असं म्हणते की भगवंतांनी आपल्याला तोंड 1 दिले आणि कान 2 दिलेत, याचा अर्थ बोला थोडं आणि ऐका जास्त. पण आपण बरोबर उलट करतो, आपण बोलतो जास्त आणि ऐकतो थोडं, आणि मन एकाग्र करून तर ऐकतच नाही. त्यामुळे श्रवण कर. त्यांनी पक्ष्यांचे आवाज ऐकले. पहिल्यांदा आयुष्याच्या संध्याकाळी त्याला इतका आनंद मिळाला की काय छान ही किलबिल पक्ष्यांची आहे. समुद्राची गाज त्याच्या कानावर पडली. त्याला आणखीन आनंद झाला. त्यामुळे ऐकणं ऐकणं आणि ऐकणं हा आयुष्यातला फार मोठा आनंद आहे, हे त्याच्या लक्षात आलं. आणि श्रवण भक्ती कशी करावी, आतले आवाज कसे थांबवावेत, नाराजी मनाची कशी घालवावी. खूप गोष्टींनी मनाला नाराजी येते. अचानक दुखणं येतं, कधीही माहित नसतं, नखात रोग नसतो पण तरी दुखणं येतं. ठीक आहे, तेही भगवंताचा प्रसाद आहे. असं खरंच माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलंय की संकट आलं तर त्या संकटावरच उभे राहा, त्या संकटावरच स्वार व्हा आणि जेवढी झेप वर घेता येईल तेवढी घ्या. सांगणं सोपं आहे, कृतीत आणणं अवघड आहे. पण जर का मनाचा कृतनिश्चय केला तर आपल्याला ते सहज सहज आणि सहज शक्य होतं. आणि म्हणून श्रवणाची पहिली चिठ्ठी, मला वाटतं दासबोध कोणी वाचला असेल तर समर्थ रामदास स्वामींनी नवविधा भक्तीत पहिली भक्ती कुठली सांगितली असेल तर ती श्रवण भक्ती सांगितली. त्यामुळे श्रवण करा, ते आत साठवा आणि कृतीतनं ते बाहेर काढा. त्यामुळे श्रवण म्हणजे फक्त ऐकणं नाही, ऐकलेल्याचं मनन चिंतन करणं, कृती करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं, याला श्रवण म्हटलेलं आहे. हे सगळे त्याच्या मनात विचार येईपर्यंत 12 वाजले. 12 वाजता त्यांनी दुसरी चिठ्ठी उचलली. त्या चिठ्ठीवर असं लिहिलेलं होतं की मागे वळून बघा. आता मागे वळून बघा याचा अर्थ काय त्याला सुरुवातीला समजलं नाही, पण शक्ती मनाची वाढलेली होती श्रवणामुळे. आणि मागे वळून बघा म्हणजे काय, आपल्या भूतकाळात डोकावा. म्हणजे मगाशी मी म्हंटल भूतकाळ विसरा, पण इथे त्या अर्थाने आत डोकावा असा अजिबात अर्थ नाहीये. त्याचा चिठ्ठीचा अर्थ असा होता की आपण कुणाच्या खांद्यावर उभे आहोत. आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय, आई वडिलांनी आपल्याला न मागता इतक्या असंख्य गोष्टी दिलेल्या आहेत.
त्यांच्याबद्दल मनात काहीतरी कृतज्ञता भाव आपला आहे का? त्यांच्याबद्दल प्रेम आहे का? त्यांच्याबद्दल कर्तव्य आहे का? मला त्यांच्या एका विशिष्ट वयात आईवडील होता यायला पाहिजे, त्यांची सेवा करता यायला पाहिजे, त्यांना प्रेम देता यायला पाहिजे, न मागता त्यांना मला त्यांनी असंख्य गोष्टी दिल्या, मलाही त्यांना त्यांच्या वयात देता यायला पाहिजे. म्हातारपण म्हणजे बालपण आहे, त्या बालपणी मी त्यांची आई वडील आहे, हा भाव मनात असणं अत्यंत महत्वाचं आहे. फक्त आई वडिलांची कृतज्ञता नसते. आई हा पहिला गुरु आहेच. तिने किती आपल्यासाठी काय काय केलेलं आहे याचा जर का एकदा विचार केला ना, तर खरंच जसं गुरुचं महत्व सांगताना आकाश आणि त्याच्यावर तुम्ही शाईनी लिहायचा प्रयत्न करा, शक्य होणार नाही. तसं आईचं खरं तर महत्व आहे, वडिलांचंही आपल्या जीवनात महत्व आहे. त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता भाव मनात ठेवा आणि जे जे करता येईल ते करा. याच्या व्यतिरिक्त गुरु आहे, शाळेत शिक्षक आहेत, सवंगडी भेटलेले आहेत, शेजारी आहेत, समाजात कितीतरी माणसं अशी मला भेटलेली आहेत की ज्यांच्याकडून मी नकळत काहीतरी शिकले. सगळेच गुरु आहे, अवघं जग हेच माझं गुरु आहे. त्या गुरुबद्दल काहीतरी कृतज्ञता भाव, काहीतरी नमस्कार, हे काहीतरी माझ्या मनात आहे का? मला त्यांच्यासाठी काही करता येईल का? हाही विचार तितकाच महत्वाचा आहे. नाही तर माझा मीच, हे अत्यंत चुकीचं आहे. हा एक प्रकारचा अहंकार आहे. नाही, मी कधीही एकटा नसतो. मला जन्माने असंख्य कर्तव्य मिळतात. तो माझा स्वधर्म आहे. धर्म याचा अर्थ ख्रिश्चन, हिंदू या अर्थाने शब्द वापरलेले नाहीयेत. स्वकर्तव्य या अर्थाने धर्म हा शब्द नेहमी साहित्यात याच्या आध्यात्मिक याच्यात वापरला जातो. त्या कर्तव्याला जाग. जन्माने असंख्य नाती मिळाली आहेत, त्या नात्यांपासून लांब जाऊ नको. तू कितीही मोठा झालास तरी या अर्थाने तुझा भूतकाळ, ज्याच्यामुळे तू तयार झालास, तुझं व्यक्तिमत्व घडलं, त्यांना जाग. ही दुसरी चिठ्ठी होती आणि त्याला खाडकन जाग आली की आतापर्यंत मी मोठा, मी किती जणांना मदत केली, मी मोठा साहित्यिक, मी मोठा तत्वज्ञ, मी 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 काहीही नाहीये. तू कुणीही नाहीयेस करता करविता. तोय तुझं प्याद तो हलवतोय आणि म्हणून मी केलं नाही, त्यांनी माझ्याकडनं करवून घेतलं. मी तो हमाल भारवाही. ही तुकाराम महाराजांची जी भूमिका आहे ती दुसऱ्या चिठ्ठीमध्ये त्याला मिळाली की भूतकाळ जागव. कोण कोण तुझ्या बरोबर आतापर्यंत होतं म्हणून तुझी वाटचाल सोपी आनंदाची झाली, त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त कर. आजकाल कृतज्ञता हा शब्द, त्या कृतज्ञता, तडजोड हे शब्द तर मला वाटतं आता काळाच्या उदरात गडप व्हायला लागलेले आहेत का? त्या चिठ्ठीतलं ती भावना प्रत्येकाने अंतरंगात जागी ठेवावी. तोपर्यंत दुपारचे 3 वाजले. पाणी, भूक, काहीही भावनाच राहिलेल्या नव्हत्या. 3 वाजता त्यांनी तिसरी चिठ्ठी उचलली. ती चिठ्ठी अशी होती, आयुष्यातलं तुझं प्रत्येक वळणावरचं ध्येय तुझं तू ठरव आणि त्या ध्येयावर तू तुटून पड. मग आता आयुष्याच्या संध्याकाळी ध्येय काय? जे मी गदिमांच्या बाबतीत म्हटलं की राहून गेलेल्या गोष्टी मला करायचे, त्यासाठी मला खूप जगायचंय. ते जगणं माझं मला सोपं करायचंय, तिचकीसारखं मला ते सोपं करायचंय, ते आनंदाचं करायचंय, इतरांना आनंद द्यायचाय, मलाही आनंद मिळवायचाय. ते माझं ध्येय निश्चित मला करायला पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की प्रवृत्ती निवृत्ती यातला फरक एवढाच आहे. 60 पर्यंत काम करताना कामातनं मी आनंद मिळवला, आता आनंदासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहायचंय, एवढाच निवृत्तीचा मला वाटतं अर्थ आहे. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येकाला जगण्याचं काहीतरी व्यवधान पाहिजे, काहीतरी ध्येय पाहिजे. रोज पहाटे जाग येण्यासाठी गजर न होता रात्री झोपतानाच जर का मी काहीतरी व्यवधान ठेवलं तर मला माझी आपणून जाग येते आणि त्यातनं मला खूप आनंद मिळतो, हलकं वाटतं. नाही तर कोणीतरी पांघरून ओढलंय, उठ म्हटलंय, त्यात मला आनंद मिळत नाही. त्यामुळे तिसरी चिठ्ठी, ध्येय निश्चित करा, व्यवधान ठेवा. आयुष्याच्या संध्याकाळी नाती बदलतात, त्याला सामोरं जा. तेच तुमचं आता व्यवधान आहे, ती तुमची भूमिका आहे. आणि जी भूमिका वयानुसार आलेली आहे त्याला समरसून न्याय द्या. स्वतःवरही अन्याय करू नका आणि इतरांवरही अन्याय करू नका.
आणि चौथी चिठ्ठी तर मला वाटतं इतकी सुंदर होती, तो इतका हलका फुलका, असं एखादं फुल जसं वाऱ्यावर डोलतं ना, मोर जसा नाचतो ना, त्या 3 चिठ्ठ्यातल्या विचार केल्यानंतर अंतरंग जास्त जास्त स्वच्छ होत गेल्यानंतर तो इतका हलका झाला की त्याला असं वाटलं खरंच मोरासारखं नाचावं. काही प्रश्नच आयुष्यात उरलेले नाहीयेत, कुठल्याच गाठी मारलेल्या नाहीत, सगळे ताण मनावरचे गेलेले आहेत. आता इतक्या आनंदाने त्यांनी ती चौथी चिठ्ठी उचलली आणि त्या चौथ्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की जर काही एखादा बारीकसा ताण मनात शिल्लक राहिला असेल, काही प्रश्न शिल्लक राहिला असेल, काही जडत्व जर का आलं असेल, तर वाळूवर बोटाने ते सगळं लिही, जे काही थोडंफार राहिलं असेल ते, आणि अत्यंत रिकाम्या मनाने आणि आनंदाने घरी परत जा. फक्त परत जाताना एकदा मागे वळून बघ. जे काही थोडेसे मनात ताण शिल्लक होते, ताण राहतातच खरं तर, गाठी काही मारलेले असतात, बघून घेईन माझ्याशी असा वागला का, किंवा कितीतरी गोष्टींमध्ये ते सगळं त्यांनी वाळूवर लिहिलं होतं. मन आणखीन रिकामं केलं, तो उठून चालायला लागला, पण त्याला आठवण झाली चिठ्ठीत लिहिलं होतं की मागे वळून बघ एकदा. त्याने मागे वळून बघितलं तर समुद्राची मोठी लाट आली आणि त्या वाळूवर जे लिहिलं होतं ते सगळं वाहून गेलं आणि त्याचं आयुष्य इतकं हलकं होऊन गेलं की त्याचं त्यालाच वाटलं की किती जडत्व माझं मी निर्माण केलं होतं. मी आनंदापासून लांब गेलो होतो, मी माणुसकीपासून लांब गेलो होतो, माझ्यातलं देवत्व मी विसरून गेलो होतो, माझ्यातला चांगुलपणा, माझ्या गुणांचा मला सगळ्याचा विसर पडलेला होता. आणि तो मानसशास्त्रज्ञ मला देवाच्या रूपाने भेटला. त्यांनी मला जे जे दिलं ते मला आता असंख्यांना द्यायचंय. तो प्रसाद आहे, तो माझ्यासाठी फक्त नाहीये, तो असंख्यांसाठी आहे. आणि म्हणून तो प्रसाद वाटण्यातच मला आता आनंद आहे. पसायदान माऊलींचं आपण बघितलं तर आता पसायदान पहिलीच जी ओवी आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी माझे द्यावे पसायदान, आणि शेवटी त्या दानाचा प्रसाद झालाय, हा होईल दान पसाव. तसं मला वाटतं आपल्या प्रत्येकाजवळ खूप 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 खजिना आहे. मग तो गुणांचा असेल, तो वस्तूंचा असेल, तो आणखीन शाश्वत मूल्यांचा असेल, तो आई वडिलांकडनं मिळालेला असेल, तो फक्त आपल्या आणि आपल्यासाठी नाहीये. कुठलाही वाद न करता, कुठलाही ताण निर्माण न करता आयुष्यातली प्रत्येक गोष्ट प्रसाद म्हणून जर का आपण स्वीकारली तर आयुष्यात इतकी सहजता, इतका आनंद, इतकं तृप्ती आणि इतकं समाधान मिळून जातं. आणि तो देणारा कोण असतो? तो भगवंत असतो. त्या भगवंताला माझ्या मते कधीही विसरू नका. त्यामुळे आयुष्य जे मिळालेलं आहे ते आनंदाने जगण्यासाठी आहे, आणि आनंद हा आपल्या अंतरंगात आहे, तो आनंद आपल्या बाहेर नाहीये. मला 4 ओळी अत्यंत सहजपणे या ठिकाणी आठवत आहेत. तुम्हालाही त्या सगळ्या ओळी नक्की माहिती असतील. ओळी अशा आहेत: हसत हसत दुःखाचा केला मी स्वीकार, वर्षिले चांदणे पिऊन अंधार, प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री, आनंद यात्री मी आनंद यात्री. त्यामुळे खरंच आनंदाची यात्रा आहे, ती तीर्थयात्रा आहे. कसे आपण तीर्थयात्री जाऊन पोचतो ते खरं तर आपल्यालाही समजत नाही. इतक्या सहज आणि सुंदर आनंदाने प्रत्येकाने आयुष्यात असंख्य गोष्टी कराव्यात. आणि हे जगणं आनंदाचं, समाधानाचं कसं आहे याचं वस्तुपाठ म्हणून आपण आधी जगावं. आणि आपलं अनुकरण असंख्य जण नक्की करतील, बोलायला लागत नाही. आपल्याकडे बघूनही ती जी सगळी शांतता आहे ती इतरांपर्यंत आपोआप पोचते. जसं चिडलेला माणूस, रागवलेला माणूस, जगदंबीचा अवतार असलेला माणूस कोणालाही नको असतो, कारण त्यात अहंकार ठासून भरलेला असतो. पण हे सगळं सोडून देऊन जर का मी माझ्या अंतरंगातली शाश्वत मूल्य, सौंदर्य, गुण, देवत्व, माणुसकी या सगळ्यांना माझ्या कृतीतनं जर का जाग आणली तर मला इतरांच्यातलं देवत्वही फार छान सहजपणे समजतं. आणि मग सगळीच माणसं एकत्र आल्यानंतर माऊलींनी पसायदानात जे सुखिया झाला असं म्हटलंय ते आपल्यापासून अजिबात लांब नाहीये. त्यामुळे खरंच मानवी जन्म मिळालाय तो सत्कारणी लावण्यासाठी आहे.
ते सत्कारणी लावणं फक्त भगवंतांनी दिलेल्या माझ्या शक्तीवरच अवलंबून आहे. त्या शक्ती, ती ऊर्जा, ते चैतन्य, ती मूल्य रोज मला वाटतं जागी करा. जेवढी जागी कराल तेवढं त्यातलं चैतन्य वाढत राहील. आणखीन काय सांगू, जो काही वेळ मला वाटतं मला मिळालेला होता, आणि कितीही सांगितलं ना तरी मनाची नेहमी अवस्था अशी असते, किती सांगितले तरी काही सांगायचे राही. आणि मला वाटतं सांगायचे राही असं वाटल्यामुळेच पुढच्या भेटीची ओढ मनात असते. त्यामुळे आनंद आनंद आणि आनंद यासाठी आपल्याला जीवन मिळालेलं आहे. ते आपण जास्तीत जास्त आजपर्यंत जसं सत्कारणी लावलं तसं सत्कारणी लावू. आणि शेवट मी एवढ्याच यांनी करते, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्यामुळे अशा प्रकारांनी आपण इतरांची सेवा करून आनंद मिळवावा. या आनंदासाठी प्रत्येकाला नववर्षाच्या आणि संक्रांतीचा वैचारिक तिळगुळ आणि त्या तिळगुळातून मिळालेला आनंद. धन्यवाद. थांबते. आशाताई अनम्यूट आहे तुम्ही. आशाताई म्यूट. हो, सॉरी सॉरी सॉरी. खूप खूप धन्यवाद मॅम. तुम्ही तर अगदी आनंदाचा पिसारच उलगडून ठेवला इथे. आणि या म्हणजे जगण्याची जी प्रक्रिया आहे आपली, ती किती आनंददायी आहे आणि ती आपल्याच हातात आहे. कुठेतरी एककडे आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. हे जे तुम्ही आज सांगितलं ना, ते इतकं सुंदर सांगितलंय की मला प्रत्येक वेळी आठवत होतं. म्हणजे माझं ज्याला मी दुःख म्हणत होते ते काय होतं, किंवा कुणाशी मी कधी वाईट वागले असेल किंवा मला नंतर त्याचा पश्चाताप झाला असेल तर त्यातनं मी कशी बाहेर आले असते. आणि तुम्ही म्हणता तसं संकटांना जर प्रसाद म्हणून घेतलं असतं, म्हणजे याच्यानंतर नक्कीच घेईन, तर तेवढाही दुःख झालं नसतं. आणि आणखीन एक सांगायचं होतं, म्हणजे तुम्ही जे आर्थर गॉर्डनची स्टोरी सांगितली त्याचा विचार करता माझ्या मनात आज असं आलं की आजकाल जे काही सामाजिक बंधनं आलेली आहेत, सगळं आपलं जीवन टॉपसी टॉपी होऊन गेलेलं आहे. तर याच्यामध्ये आणि या एक 8-10 वर्षांच्या काळामध्ये सुद्धा मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की सायको अॅनालिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट किंवा काउन्सिलर यांची गरज जर जास्त भासतीये आजकाल. आताच्या तरुण पिढीला तर खूपच भासतीये. तर त्या तरुण पिढीने जर असा विचार केला की संकट हा प्रसाद आहे, जे तुम्ही वयाच्या विशीत विचार केला होता, तो जर आता, कारण आताची तरुण पिढी म्हटलं की आपण 30-35शीतच जातो, कारण का खूप पैसा आलेला असतो, तेव्हा काय करावं समजत नसतं, आई वडील झालेले नसतात, ते लग्नाचं वय वाढलेलं आहे, म्हणून त्या पिढीला मी समजते तरुण म्हणून. त्यांनी जर अशा सुखाचा मार्ग शोधला, कुठेतरी श्रद्धा ठेवली, कुठेतरी आनंद वाटला आणि जे दिलंय तो प्रसाद म्हणून जे काही आहे ते स्वीकारलं, तर त्या राजा भिकारी जोंधळ्या त्या स्टोरी सारखं कुठेतरी शेवटी आनंद. आणि तो जो पश्चाताप आहे तो सुद्धा पश्चाताप करण्याची गरज नाही म्हणून जे राजाने समजावून सांगितलं, तेच जर यांना आता कळलं असतं तर एवढ्या सायकियाट्रिस्ट आज आपल्या समाजामध्ये आपल्याला म्हणजे we couldn't have seen so much of so many psychiatrists, असं मला म्हणावंसं वाटतं. बरं, कुणाला काही शंकांचं समाधान करून घ्यायचं असेल तर कृपया विचारा मॅमना. कुणाला विचारायचं आहे? शोभनाताई?
त्यांचं ऐकून असं विचारावं वाटण्यापेक्षा एक आपण कुठंतरी तृप्त झाल्यासारखं. त्यांनी इतकी सुंदर विचारांची एक अशी एक मौक्तिक सुरेख अशी माळा गुंतल्यासारखी विविध विचार, आणि ते इतके सुंदर प्रत्येक विचार ऐकायला खूप सोपा वाटला, आचरणात आणायला प्रचंड कठीण असा. आणि त्यांनी म्हटल्यासारखं प्रत्येकाला 1.5 तास एका विचाराला द्यावा लागेल इतकं त्यांनी एक कन्साइज करून सोपं करून सांगितलं. म्हणजे ज्याला ते खूप छान समजलेलं असतं, ज्याने आचरणात आणलेलं असतं, त्यालाच ते असं सोपं आणि साधं करून सांगता येतो. म्हणजे संतांची जी एक ही आहे ना, ती मला त्यांच्या ह्याच्यात जाणवली की संतांनी किती छोट्या छोट्या ह्याच्यातनं आपल्याला सुभाषित सांगितले. तर तसं मला असं वाटलं. आणि दुसरं म्हणजे आधी केले आणि मग सांगितले. त्यांनी हे सगळं स्वतः आचरणात आणलंय आणि मग सांगितलेलं आहे. हे पुस्तकी पांडित्य त्यांचं नव्हतं, अजिबातच नव्हतं. तर ते मला खूप अगदी भावलं. म्हणजे की जेव्हा स्वतः आचरणात आणलेलं असतं तेव्हाच एवढं सांगता येतं. पण सगळ्यांना मी विनंती करीन की सुनीता ताई जाधव यांनी आपल्याला शून्यातून सूर्याकडे पुस्तकाची PDF टाकलेली आहे आपल्या ग्रुपवर, व्हॉट्सअपवर. ते वाचावं. ते वाचल्यावर मग तुम्हाला आणखीन जाणवेल की किती मोठ्या संकटात एवढं माणूस शांत राहू शकतं, आणि 25च्या आतली बाई इतकी त्यावेळेला हे होऊ शकते. हे म्हणजे अगदी खरंच म्हणजे आश्चर्य वाटण्याजोगं आहे आणि आपण घेण्याजोगं आहे. आपण किती आता इथं पार्किन्सन, शुभंकर, शुभार्थी काही शब्द वापरले नसले तरी त्यांनी न कळत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना कुठंतरी सूचक एक म्हणजे मला वाटतं ऐकणाऱ्या प्रत्येकाला ते वाटलं असेल, जसं आता आशाताईला वाटलं, मला जसं वाटलं की अरे आपल्यापर्यंत ह्यातलं हे पोचलेलं आहे, आपण हे करायला पाहिजे, हे ऐकायला पाहिजे, हे समजून घ्यायला पाहिजे. आता परिवर्तनाचा टप्पाच आपला हा आहे की एक वेगळ्या ह्याच्यात आपण सगळे आहोत ग्रुप मधले लोक. त्यावेळेला तर हे अशा वेळेला खूप छान म्हणजे असं शिडका वाचा छान असं व्हावा ना गुलाब पाण्याचा, खूप असं आजूबाजूला सगळं उष्ण आहे. आणि तसं मला त्यांचं वाटलं. त्यामुळे प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांचं काय भाष्य अर्थात आपण करू शकत नाही. म्हणजे मला वाटलं ते नीट नाही सांगू शकले, पण छान वाटलं एवढं खरं. आणखीन एक ऑब्झर्व केलं का शोभनाताई तुम्ही, आपण दोघींनी ठरवलं होतं की आमचे पटवर्धन सर सर्वत्र सुखीनं संतो हे प्रार्थना म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करायची, आणि ते मी करणार होते आज, आणि पार विसरले. आणि गंमत बघा, म्हणजे मॅम काय म्हणाले का या हृदयीचं त्या हृदयी, म्हणजे जणू काय आमच्या दोघांची भावना त्यांना कळल्या होत्या, आणि त्यांनी सुरुवातच सर्वत्र सुखीनं आम्ही केलं. अक्षरशः तिथेच सगळं आपल्याला ठरलं होतं. आणि खरंच पेरुदयी घातलं झालं ते, म्हणजे एक्झॅक्टली. मला तेच वाटलं की मॅम म्हणाल्या की या दोन्ही मैत्रिणींनी असं सांगितलंय तसं सांगितलं, म्हणजे ते आम्ही न सांगता त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्यांनी ते हृदयगत केलं. आणि इतरांना पण असं काही सांगायचं असलं तरी सांगा, प्रश्नच विचारायला पाहिजे असं नाही की तुम्हाला काय असं सांगितलं तरी काही हरकत नाही. खरंच अगदी. मी 1 मिनिट बोलू? बोला. हा, मी मृदुला बोलते, व्हिडिओ बंद ठेवलाय म्हणून. येतंय, ऐकू येतंय? ऐकू येतं. म्हणजे आपण स्पीचलेस असं इंग्लिश मध्ये जसं म्हणतात ना, तसं संपूर्ण ऐकून झालंय. म्हणजे मराठी शब्द आता काय मला पटकन येत नाही म्हणून मी स्पीचलेस म्हटलं. एवढंच. मराठीवर तर प्रेम आहेच, पण मला एक मंत्रमुग्ध, खरं आहे, मंत्रमुग्ध झालो. आणि अगदी सुरुवातीला ह्या हृदयीचे त्या हृदयी तसं ते पोचलं आपल्याला. मला असं वाटतं की आरतीताईंनी हे सगळ्या गोष्टी इतक्या आत्मसात केल्या आहेत ना, त्यामुळे एक म्हणजे त्यांच्या देहबोलीमध्ये आणि त्यांच्या आवाजामध्ये इतका शांतपणा आणि एक प्रकारचा नाद होता. म्हणजे आवाजाला नाद होता ही एक देणगी जन्मजात मिळालेली असेल, पण तो नाद आणि लय आणि त्यांच्या विचारांनी या सगळ्याला आलेला एक शांतपणा, आणि त्या शांत ह्याच्यात त्यांनी केलेलं आपल्याला ते विवेचन, हे खूप असं पोचलं. हो, असं म्हणजे शांतपणे सांगितलेल्या निरूपणाचा किती मोठा परिणाम होतो हे आरतीताईंच्या बोलण्यातून खरंच जाणवलं. धन्यवाद. तृप्त झालो आम्ही आज. अगदी खरं आहे. तृप्त आणि समाधान म्हणतात
तसं झालं. अनेक गोष्टींची जाणीव झाली, डोळे उघडले, हे सगळं घडलंय. पण तुमचा आवाज, नाद, लय आणि हे तळमळ होती. तुम्ही कदाचित खूप उंचीवर पोहोचला असाल म्हणून हे घडलं असेल, पण ते आमच्यापर्यंत पोहोचलं. खूप छान वाटलं. इतकं संथपणे सांगणं, म्हणजे तू म्हणतेस तसा आवाज तर झालाच त्यांचा, पण तो त्यातल्या भावना बाहेर येताना इतक्या संथपणे आल्या आणि त्या तू म्हणतेस तसं अगदी म्हणजे इफेक्टिव्ह. आता कसं की म्हणजे आता नेहमी वाटत असेल की काही संकट आले की चला हा एक प्रसाद आहे. जसं त्या म्हणाल्या की अरेच्या 60 लोक बसलेली बस पायावरनं गेली, डोक्यावरनं गेली नाही. अरेच्या म्हणजे किती आशावाद हा. म्हणजे त्यातनं आपण जर असा पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याला रिझल्ट तेच मिळतात, हे तिथे उघड होतं. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे गरवारे सोडल्यानंतर बऱ्याच वर्षांनी आम्ही, मला वाटतं एक 5-6 वर्षापूर्वी कधीतरी प्रभात रोडला भेटलो आणि मला इतका आनंद झाला, मी त्यांना मिठीच मारली जाऊन. आणि तिथे सुद्धा मला त्यामध्ये इतक्या शांत असं एक रूपच वेगळं आहे, ते इतकं शांत. आणि ते शांतता माझ्यापर्यंत ती आली पण होती त्या मिठीतून. इतका मला आनंद झालेला. म्हणजे जीवनामध्ये माझे 7-8 व्यक्तीच अशा आहेत की ज्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, ज्यांना म्हणजे ज्यांचं आणि माझं कम्युनिकेशन ऍक्च्युअल फिजिकल नाही झालं तरी काहीतरी वेगळं कम्युनिकेशन आहे आणि ते मला खूप समाधान देऊन जातं. आणि त्यांच्याबद्दल मला खूप खूप आदर आहे. हे सांगायला मला खरंच खूप अभिमान वाटतो. तुमच्याकडनं बहिणाबाई ऐकले, माडगुळकर ऐकले, ज्ञानेश्वर ऐकले, इतकं बरं वाटलं मॅम. खूप खूप धन्य वाटतंय आज. आणि मी कधीतरी तुमची ओळख करून देईन हे मला म्हणजे कधी स्वप्नातही आलेलं नव्हतं. आणि परवा आणि आशाताई, ओळख तर तुम्ही खूप छान करून दिली. तुम्ही सुरुवात इतकी छान करून दिली ओळख. त्यामुळे एक म्हणजे आरतीताई काय असणार आहेत ती व्यक्तीच तशी आहे, व्यक्तीच तशी आहे ग. म्हणून मी खरं नाही, मी सरांची दूरदर्शनवर मुलाखत बघितली होती. पण तेव्हा आरतीताईंचा थोडंच होतं, म्हणजे सरांचा जास्त त्या ह्याच्यात होतं. आरतीताईंच्या बद्दल ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष ऐकायला मिळालं. खूप धन्य वाटलं. खूप छान, खूप छान मॅम. त्यांचे युट्यूब चॅनल आपण ग्रुपवर देऊया की त्याच्यावर त्यांची खूप छान व्याख्यान आहेत, ती सगळे लोक ऐकू शकतील. माझ्याकडे पण त्यांनी काही पाठवलेलं आहे, त्यातनं मला गुलाब महाराज, मी अक्षरशः संपूर्ण ह्याच्या माझ्या या टेन्युअर मध्ये कधीच त्यांचं नाव ऐकलं नव्हतं, गुलाब महाराज म्हणून. तर त्यांच्याबद्दल सुद्धा एक त्यांनी माझ्याकडे पाठवलेलं आहे. त्यांनी त्यांच्यावरती केलेलं भाषण नाही, त्यांनी ते जे सॉर्ट ऑफ ते इतकं छान आहे. म्हणजे मला वाटलं की अरेच्या म्हणजे आता आपण तिथेच त्यांनी मॅडमनीच म्हटलेलं आहे की माऊली, ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो, म्हणजे त्याला आईचं रूप दिलेलं आहे. तर गुलाब महाराज सुद्धा म्हणजे ते जन्मल्यापासूनच एक आईच बनून ते जन्माला आलेत, अशा तऱ्हेने ते वागलेले आहे. आणि जाऊन त्यांनी आशीर्वाद पण घेतलेला आहे. असे म्हणजे खूप छान आहेत त्यांचे व्याख्यान. बोल श्रद्धा. हा श्रद्धा बोल. अशी व्यक्ती फार कमी असतात की ते जीवन जगतात. अगदी स्वाध्याय वाचायचं पुस्तक आणि पुढे आपलं आहे तेच चालू ठेवायचं. अशातली व्यक्ती मी पाहिली, खूप जवळून पाहिली. हे आपलं खरंच भाग्य, हे फार मोठी गोष्ट असते. अगदी अगदी खरंच आहे. आणखीन कोणाला काही सांगायचं? मला हे असं तुमच्या सगळ्यांच्या सारखं बोलता येत नाही, पण ऐकून छान वाटलं. मात्र एवढं नक्की सांगते मी. धन्यवाद. चांगलं, तर एवढ्या बोलल्या म्हणजे आमच्या सगळ्यातला सार त्याच्यामध्ये आला, एवढं मी मॅमना सांगू शकते. कारण त्या मुख्यतः आल्या, त्यांनी कुठून आता हे मिळवलं काय माहिती नाही त्यांना.
त्यांच्याकडे हे नाही नव्हतं ना, वाईफाय. दुसरंच ते अमेरिकेहून आले आणि अजून सगळं लागालागी होतंय, ते कुठून तरी मिळवलेलं दिसतं त्याने. नाही, आमच्या शेजाऱ्यांची कृपा आहे. पासपोर्ट ते हातात घेतला, पण जी व्यक्ती मी पाहिली जाऊन ती तशी जगली नाही, म्हणून मी कधी पुन्हा ठेवून दिलं. म्हटलं कशाला आपण वाचायचं, अगदी जर खरं. आपल्या आयुष्यात काही बदलच करत नाहीये ती व्यक्ती, तर मग काय उपयोग. हो, एक बघ ना, आता त्यांच्याकडे पाहिलं की त्या कोणी संत नाही आहेत की कोणी देवावरती भाष्य करणाऱ्या नाही आहेत. सिंपल, अगदी सिंपल एक स्त्री आहेत, पण ते त्यांच्या जी विद्वत्ता आहे ती कुठे पोहोचलेली आहे. किती लोकांना शांत करून गेले आणि आतापर्यंत किती लोकांना केलं असेल. पॉझिटिव्ह येत. हा, आणि अरविंद आश्रमामध्ये त्यांना बोलवत होते म्हणजे तू बघ ना की त्या फिलॉसॉफीचा यांचाही उपयोग तिथे झालेला आहे, तिथे बोलण्यासाठी. म्हणजे त्यांची विद्वत्ता तिथे कळून येते ना ग. त्यांचे विद्यार्थी पीएचडी करणारे आणि त्यांच्याकडे शिकणारे नशीबवान आहेत की संस्कार पण मिळाले असतील ना जवळून त्यांना. हो, ते पटवून देणं हे फार मोठी गोष्ट. अगदी ते गरवाऱ्यामध्ये मी असताना तर अगदी आईने समजावून सांगावं तसं शांतपणे, खूप नाही, 1-2 वाक्यातच म्हणायच्या. म्हणजे मी तिथे सरावायला, म्हणजे आय शुड बी एबल टू बी देअर ॲज अ टीचर, असं आय शुड गेट अकस्टम्ड. कारण ती माझी पहिलीच नोकरी होती आणि मी खूपच अशी घाबरलेली किंवा संकोचलेली असायचे. तिथेच मला ते इम्प्रेशन झालं. खूप छान मैत्रीण भेटली आयुष्यात आणि ती आपली सेवा करून दिली, हे आम्हीच भाग. खूप, खरंच खूप बरं वाटतंय आज मला. आणखीन कोणाला काही सांगायचं? आता मी मॅमना कशी धन्यवाद देणार, कारण मी एवढंच सांगू शकते की आतापर्यंत आम्ही सगळे जे बोललो मॅम, त्या भावनेतनं, म्हणजे त्या आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, तुम्ही ऐकलेलं आहे. आणि जे तुम्हाला वाटतं की तुमचं हे काय म्हणतात त्याला, फिलॉसॉफी तुमची पोहोचावी, ती 100% पोहोचलेली आहे, एवढंच मी सांगते. आणि परत तुम्ही म्हणता तसं आभार मानत नाही, पण तुम्हाला सलाम. सलाम, खरंच सलाम. कारण मी खूप जवळून दासबोध वाचणारी व्यक्ती पाहिली आहे. अगदी.